नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महात्मा गांधीजींच्या मते शिक्षणाचे माध्यम म्हणजे डॅश डॅश असावे. महात्मा गांधीजींच्या मते शिक्षणाचे माध्यम म्हणजे डॅश डॅश असावे. तर ऑप्शन क्रमांक 3 मातृभाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, मोर्लो मिंटो सुधारणा कायदा डॅश डॅशमध्ये पास झाला. मोर्लो मिंटो सुधारणा कायदा डॅश डॅशमध्ये पास झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 इसवी सन 1909 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, डॅश डॅश यांनी इसवी सन 1909 नाशिकचे कलेक्टर जॉन्सनचा वध केला. डॅश डॅश यांनी इसवी सन 1909 नाशिकचे कलेक्टर जॉन्सन याचा वध केला. तर ऑप्शन क्रमांक 2 आनंद कानेरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, सरदार वल्लभभाई पटेलांनी कोणता सत्याग्रह केला होता. सरदार वल्लभभाई पटेलांनी कोणता सत्याग्रह केला होता. तर ऑप्शन क्रमांक 3 बारडोली सत्याग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, सर सय्यद अहमद खान यांनी डॅश डॅश येथे शिक्षण संस्था स्थापन केली. सर सय्यद अहमद खान यांनी डॅश डॅश येथे शिक्षण संस्था स्थापन केली. तर ऑप्शन क्रमांक 4 अलीगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वाचा घोष करणारे कोण फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक मानले जाते. स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वांचा घोष करणारे कोण फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक मानले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 रुसो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, औरंगजेबचे निधन कुठे झाले होते. औरंगजेबचे निधन कुठे झाले होते. तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला होता. पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला होता. तर ऑप्शन क्रमांक 2 1784 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, प्रार्थना समाजाचे समाज प्रबोधनासाठी डॅश डॅश हे वृत्तपत्र सुरू केले होते. प्रार्थना समाजाचे समाज प्रबोधनासाठी डॅश डॅश हे वृत्तपत्र सुरू केले होते. तर ऑप्शन क्रमांक 2 सुबोध पत्रिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली होती. दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 1931 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅश डॅश हे होते. सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅश डॅश हे होते. तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रशेखर आझाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, भारताचे 1971 युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी डॅश डॅश हा दिवस विजय दिवस म्हणून पाळला जातो. भारताने 1971 युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी विजय दिवस म्हणून पाळला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 16 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, कोणता पोर्तुगीज राजाने नौका नयनास उत्तेजन दिले होते. कोणता पोर्तुगीज राजाने नौका नयनास उत्तेजन दिले होते. तर ऑप्शन क्रमांक 3 हेनरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, भारताचा शोध घेण्यासाठी निघालेल्या पहिल्या पोर्तुगीज खलाशाचे नाव काय होते. भारताचा शोध घेण्यासाठी निघालेल्या पहिल्या पोर्तुगीज खलाशाचे नाव काय होते. तर ऑप्शन क्रमांक 2 मंगो पार्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरत असे. शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरत होते. तर ऑप्शन क्रमांक 1 टंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, शारदा कायदा हा कशाशी संबंधित आहे. शारदा कायदा हा कशाशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बालविवाह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, रोमन काळात चिटणीसला क्राईब म्हणत तर मराठा साम्राज्याच्या काळात त्याला काय म्हणत असत. रोमन काळात चिटणीसला
क्राईब म्हणत असत तर मराठा साम्राज्याच्या काळात त्याला काय म्हणत असत तर ऑप्शन क्रमांक 1 अमात्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, बहमनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर पुढीलपैकी कोणते राज्य निर्माण झाले नाही? बहमनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर पुढीलपैकी कोणते राज्य निर्माण झाले नाही तर ऑप्शन क्रमांक 4 विजयनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, पुढीलपैकी कोणते 1857च्या उठावाचे ठिकाण नव्हते? पुढीलपैकी कोणते 1857च्या उठावाचे ठिकाण नव्हते तर ऑप्शन क्रमांक 4 बडोदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, डॅश डॅश यांच्या मते इतिहास म्हणजे भूतकाळ व वर्तमान काळ यांच्यामधील कधीही न संपणारा संवाद होय. डॅश डॅश यांच्या मते इतिहास म्हणजे भूतकाळ व वर्तमान काळ यांच्यामधील कधीही न संपणारा संवाद होय तर ऑप्शन क्रमांक 2 E.H. कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले होते? जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले होते तर ऑप्शन क्रमांक 2 1919 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, मोहमेडन ॲग्लो ओरिएंटल या कॉलेजची स्थापना कोणी केली होती? मोहमेडल ॲग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली होती तर ऑप्शन क्रमांक 4 सर सय्यद अहमद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली होती? छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली होती तर ऑप्शन क्रमांक 2 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, इलियड व ओडिसी या काव्याची रचना डॅश डॅश यांनी केली होती? इलियड व ओडिसी या महाकाव्याची रचना डॅश डॅश यांनी केली होती तर ऑप्शन क्रमांक 1 होमर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, डॅश डॅश याला इतिहासाचा जनक असे म्हटले जाते? डॅश डॅश याला इतिहासाचा जनक असे म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक 2 हेरोडोटस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, भव्य स्नानगृहाचे अवशेष डॅश डॅश येथे सापडले होते? भव्य स्नानगृहाचे अवशेष डॅश डॅश येथे सापडले होते तर ऑप्शन क्रमांक 3 मोहनजोदडो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, हडप्पा संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होय? हडप्पा संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होय तर ऑप्शन क्रमांक 1 नगर संस्कृती हे आपलं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, महावीर यांनी जैन श्रमणांसाठी डॅश डॅश हे 5चे व्रतही सांगितलेले आहे? महावीर यांनी जैन श्रवणांसाठी डॅश डॅश हे 5चे व्रतही सांगितलेले आहे तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मचार्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, डॅश डॅश येथे स्फूर्ती घेऊन 1993मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले होते? डॅश डॅश स्फूर्ती घेऊन तर ऑप्शन क्रमांक 2 मुसलमानांच्या सणावरून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, हिंदू मुस्लिम ऐक्य हे दूत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे? हिंदू मुस्लिम ऐक्य हे दूत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे तर ऑप्शन क्रमांक 2 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले होते? वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले होते तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्ण पहिला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, अजंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? अजंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात तर ऑप्शन क्रमांक 2 जातक कथा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, कुतुब मिनार डॅश डॅश यांनी बांधले आहे? कुतुब मिनार डॅश डॅश यांनी बांधले आहे तर ऑप्शन क्रमांक 2 कुतुबुद्दीन ऐबक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, दिल्ली येथे असणारा कुतुब मिनार कोणी बांधला? दिल्ली येथे असणारा कुतुब मिनार कोणी बांधला तर ऑप्शन क्रमांक 1 अल्तमश
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, 1857च्या उठावाची सुरुवात कुठे झाली होती? 1857च्या उठावाची सुरुवात कुठे झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 मिरठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधतात? भारतीय वृत्तपत्राचा इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधतात? भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधतात? तर ऑप्शन क्रमांक 1 जेम्स हिकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली होती? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 1761 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, सन 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणास आहे? सन 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणास आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कर्झन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, सम्राट अकबरचा समकालीन मावळ्याचा बाज बहादूर हा डॅश डॅश उत्तम. सम्राट अकबर याचा समकालीन मावळ्याचा बाज बहादूर हा उत्तम डॅश डॅश होता. तर ऑप्शन क्रमांक 3 संगीतकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित मदन मोहन मालवीय हे आपले करेक्ट आन्सर होईल.